सर्वशक्तिमान आमच्या जिवंत देवा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्मात्याच्या परत एकदा या समयाबद्दल तुझे आभार आणि उपकार मानतो. माझ्या देवा, परत तुझ्या चरणापाशी येण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. तुझी आराधना स्तुती गीतं गाऊन आम्ही केली परमेश्वर, तू ते योग्य खरंच त्याबद्दल आभार. या जिवंताच्या भूमीवर आजवर तू आम्हाला ठेवलं, सुरक्षित ठेवलं, त्याबद्दल उपकार मानतो. आणि खरंच प्रभू, अनेक लोकांना आज ही सहभागिता देखील नाही लागू शकत, पण ही मोकळीकता तू आम्हाला दिली त्याबद्दल प्रभू. माझ्या देवा, तू पवित्र, तुझी पवित्र उपस्थिती आमच्यामध्ये असो आणि तुझ्या उपस्थितीला मला आशीर्वाद. आज परत एकदा तू आमच्याशी बोलले बाबा. तुझं वचन परमेश्वर माझ्या देवा, माझ्या मुखाचा जिभेवरचा ताबा, माझ्यातील सर्व प्रकारचा दोष निघून कर. आणि प्रभू, मला तुझ्या आत्म्याने केवळ आवाज माझा असावा, शक्ती तुझ्या सदैव असते. मी घटावं आणि प्रभू तू वाढावा असं तुला महिमा, तुझी इच्छा. सर्व आदर, मान, महिमा, सन्मान तुझा तुला ईश्वर तुझ्या. आपण देवाच्या वचनाकडे जाऊ. काही वचन आपण वाचून घेऊ. 32 वचनापासून आपण वाचू. अंजिराच्या झाडाचा दाखला घ्या. त्याची टहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला असे तुम्ही समजता. तसेच तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. मी तुम्हाला खचित सांगतो, हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाही नाही. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते आणि जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे ही येणे होईल. देवाचं वचन या ठिकाणी सांगतं शेवटच्या काळाविषयी. जसं हेडिंग आहे जागृतीची आवश्यकता. जर 23-24 अध्याय जर आपण वाचला तर आपल्याला या गोष्टी पाहायला मिळतात की प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या काळाची भविष्यवाणी या ठिकाणी केलेली आहे. याच्यामध्ये 2 भविष्यवाण्या आपल्याला पाहायला मिळतात. एक जे रॅप्चर आपण म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन, की ज्यावेळेस तो मंडळीला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि दुसरी भविष्यवाणी आहे की प्रभू येशू ख्रिस्त जो न्याय करणार आहे शेवटच्या समय, म्हणजे 7 वर्षाचा महासंकटाचा काळ झाल्यानंतर जो न्यायाचा प्रसंग जगावर येणार आहे, त्या न्यायाच्या प्रसंगासंदर्भात 2 भविष्यवाण्या एकत्रितरित्या ह्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पण या ठिकाणी आता हे जे काही प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी बोलत आहे हे रॅप्चर संदर्भात आहे, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासंदर्भात, की तो त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी जे येणार आहे त्या आगमनासंदर्भात प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणतो. आणि तो अंजिराच्या झाडाचं एक उदाहरण देतो की तो सांगतो की ज्या वेळेस अंजिराच्या झाडाची डहाळी कोमल असता तिला पाने फुटू लागली तर तुम्ही समजतात की उन्हाळा जवळ आलेला आहे. म्हणजे बऱ्याचदा निसर्गामध्ये घडणारे जे बदल असतात त्या बदलांवरून आपल्याला कळतं ऋतू कोणता चाललेला आहे. एक उदाहरण जर आपण पाहिलं, अंजिराचं झाड आपल्या भागात नाहीये म्हणून आपण अंजिराच्या झाडाचं उदाहरण घेण्यापेक्षा आपण आंब्याच्या झाडाचं उदाहरण घेऊ. की आंब्याला जेव्हा मोहर येतात तर आपल्याला माहिती की कोणत्या सीझन मध्ये आंब्याला मोहर येतात, तर त्याच्यावरून आपल्याला कळतं की आता कोणता ऋतू लागलेला आहे. कारण आंबा जो आहे तो विशिष्ट ऋतूमध्येच येतो. उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात की आंब्याला मोहर येतात, कैऱ्या येतात, त्यानंतर पुढे जाऊन तो आंबा पिकतो. ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत कारण आपल्या भागामध्ये ते झाडं आपल्याला आढळतात. की मोहर आल्यानंतर आपल्याला कळतो की हा ऋतू कोणता आहे. तसं परमेश्वराचं वचन सांगतं की ज्या वेळेस तुम्ही ह्या गोष्टी घडताना बघाल त्या दिवशी समजा की माझं येणं जवळ आहे. जर आपण पुढे पाहिलं 33 वचन, तसेच तुम्ही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो दाराशीच उभा आहे असे समजा. हालेलुया. ह्या गोष्टी म्हणजे कोणत्या गोष्टी? जर तुम्ही हा 24 अध्याय जर वाचला तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की काय काय घटना घडणार आहेत. मी आता ते वाचायला लावत पण नाही, तुम्ही नंतर वाचा किंवा तुम्ही वाचलेला असाल मला ठाऊक आहे की ज्या गोष्टी घडणार आहेत की जागोजागी मर्या येतील, भूकंप येतील, लढाया उठतील, एक राष्ट्र एकमेकांवर उठेल, अशा या सर्व गोष्टींबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलेलं आहे. आणि बायबल असं म्हणतं तसेच तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा तो जवळ दाराशीच आहे असे समजा. हालेलुया. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने किती स्पष्ट चिन्ह दिलेलं आहे. प्रभू काय म्हणतो, जेव्हा या गोष्टी घडताना बघाल तेव्हा तो कुठं उभा आहे? दाराशीच उभा आहे. एखादा पाहुणा आपल्या घरी येणार असेल तर आपण तोपर्यंत वाट पाहतो जोपर्यंत तो दिसत नाही. तो
तो केव्हा दिसत नाही आपल्याला. जर एखादा व्यक्ती दुरून येत आहे तर तो आपल्याला कळत नाही ती गाडी तीच आहे, तो व्यक्ती तोच आहे का नाही. पण ज्या वेळेस एखादा व्यक्ती, येणारा पाहुणा जर दाराशी येऊन उभा राहिला तर तुम्हाला स्पष्ट रीतीने तो दिसतो, तो येऊन गेलेला आहे. हालेलुया. तो येणार आहे असं म्हणणार नाही तुम्ही त्या ठिकाणी. जर एखादा व्यक्ती दाराशी येऊन उभा आहे तर तुम्ही म्हणाल की तो आलेला आहे. नीट लक्ष द्या. येणारा व्यक्ती कोण असतो ज्याला तुम्ही बघू शकत नाही. हा येणार आहे ना, तो व्यक्ती येणार आहे, तो देवाचा दास येणार आहे. हे आपण कोणाविषयी म्हणतो की जो आपल्या डोळ्यांना दिसत नाहीये, की ज्याला अजून तुम्ही बघू शकत नाहीये. पण प्रभू म्हणतो की जेव्हा ह्या सर्व गोष्टी तुम्ही बघाल, घडताना पाहाल, तर मी दाराशीच उभा आहे असं समजा. हालेलुया. म्हणजे तो येणार आहे म्हणण्यापेक्षा तो येऊन ठेपलेला आहे हा विश्वास ठेवा. बघा प्रियांनो, प्रभूचं येणं फार जवळ आहे. देवाचं वचन म्हणतो तो दाराशीच उभा आहे. म्हणजे प्रभू जणू काही तो येऊन गेलेला आहे. ह्या विश्वासाने आपल्याला जीवन जगण्याची गरज आहे. प्रभू दाराशी उभा आहे या विश्वासाने जीवन जगण्याची आपल्याला गरज आहे. देवाने त्याच्या लेकरांची देवाला काळजी आहे म्हणून प्रभूने अगोदरच सर्व चिन्ह देऊन ठेवलेली आहे. अगोदरच सर्व गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. आज जग अचानक बिथरून गेलेलं आहे. ख्रिस्ती लोक अचानक घाबरून गेलेले आहेत. मी म्हणतो का घाबरण्याचं कारण आहे? कारण बायबल तर अगोदरच या गोष्टी सांगते तुम्हाला. हा, त्या लोकांनी घाबरलं पाहिजे ज्यांना सत्य माहिती नाही. कारण आपल्यासारख्या लोकांना प्रभूची संगती आहे, देवाचा विश्वास आहे म्हणून आपल्याला भीती नाही वाटत. पण ते जे लोक आहे विधर्मी, की ज्यांना देव माहिती नाही, त्यांनी खरंच घाबरण्यासारखी परिस्थिती आहे. ही जगातली जी परिस्थिती आहे. पण तुम्हाला आणि मला देवाने आशा दिलेली आहे, विश्वास दिलेला आहे, भरोसा दिलेला आहे. आणि म्हणून आपल्याला यासाठी नाही प्रभू या गोष्टी घडवत आहे की आपण अचानक घाबरून जावं. अचानक कोण घाबरून जातं? ज्यांना माहितीच नाही काय होणार आहे. घाबरलं कोणी पाहिजे? ज्यांना माहिती नाही. तुम्ही आणि मी, आपल्याला प्रभूने हे घाबरवण्यासाठी केलेलं नाही. प्रभू म्हणतो ह्या गोष्टी घडतील. देवाचं वचन जर पुढे वाचलं 34 वचनामध्ये काय म्हटलंय बघा, मी तुम्हाला खचित सांगतो हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. हालेलुया. ही पिढी म्हणजे कोणती पिढी? आपली पिढी नाही. ही पिढी म्हणजे कोणती पिढी? येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदरची पिढी. नीट लक्ष द्या. 2 पिढ्यांचा उल्लेख आहे फक्त इथं. एक येशूच्या येण्याच्या अगोदरची पिढी आणि रॅप्चर झाल्यानंतरची पिढी. ह्या 2च पिढ्या आहेत. येशू काही त्या पिढीबद्दल नाही बोलत आहे की ज्या वेळेस येशू ख्रिस्त होता. येशू ह्या पिढीबद्दल बोलतो की जी पिढी रॅप्चरच्या अगोदर ठेवलेली आहे. लक्षात घ्या, हा जो प्री ट्रिब्युलेशनचा काळ आहे हा त्या पिढीबद्दल आहे की जागोजागी मऱ्या येतील, भूमिकंप येतील, राष्ट्र राष्ट्रांवर उठेल, राज्य राज्यांवर उठेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडणार आहेत या तुम्ही आणि मी ज्या पिढीमध्ये आहोत आणि येणारी जी पिढी आहे या सर्व गोष्टी या पिढीला याच्यामधून जावं लागेल. कारण बायबल असं म्हणतो, बायबल काय म्हणतं, मी तुम्हाला खचित सांगतो हे सर्व पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. हालेलुया. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे संकट आपल्यासाठी नाहीयेत, ह्या गोष्टी आपल्यासाठी नाहीयेत. पण जर तुम्ही 24वा अध्याय वाचला, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त ही भविष्यवाणी करत आहे. लक्षात घ्या, महासंकटाचा काळ हा तुमच्या आणि माझ्यासाठी नाही, पण संकटाचा काळ आहे की ज्याच्यामधून ख्रिस्ती मंडळीला जावं लागेल, ज्याच्यामधून विश्वासणाऱ्याला जावं लागेल. कारण बायबल म्हणतं तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणारच नाही. हालेलुया. या पिढीला सुद्धा ह्या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागेल. या पिढीला सुद्धा या मरीच्या प्रसंगातून जावं लागेल. या पिढीला सुद्धा डोळ्यांनी बघतील की भूमिकंप होणार आहे. ही पिढी सुद्धा बघेल की राज्य राज्यांवर आणि राष्ट्र राष्ट्रांवर उठेल. ही पिढी बघेल की जगामध्ये अचानक उलटापालट होऊन जाईल, आकाशामध्ये चिन्ह घडतील. या सर्व गोष्टी ही पिढी बघणार आहे. बायबल म्हणतं जोपर्यंत ह्या गोष्टी घडत नाही ही पिढी नाहीशी होणारच नाही. हालेलुया. किती महान परमेश्वर. देवाने आपल्याला अंधारात ठेवलेलं नाही. प्रभूने सर्व गोष्टी तुम्हाला आणि मला सांगितलेल्या आहेत. घाबरवण्यासाठी नाही, तुम्ही बिथरून जावं यासाठी नाही. तर का सांगितले असतील बरं प्रभूने? जर मला वाटतं ग्रेसनी घाबरू नये, सायन तिथं दाराशी उभा आहे आणि ग्रेस घरात जाणार आहे. मला माहिती जर तो अचानक ओरडला, मी परत ते उदाहरण मुद्दामून देतोय तुम्हाला, आणि अचानक ओरडला तर ग्रेस घाबरून जाईल, दचकून जाईल. पण जर मला वाटतं की तिने घाबरू नये तर मी तिला पहिलेच कानात काय सांगेल? तो कुठे उभा आहे? दाराच्या बाजूला उभा आहे. म्हणजे काय? ती अगोदरच तयारी करून जाईल मध्ये. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला अगोदरच या गोष्टी सांगून ठेवल्या की ज्या वेळेस अचानक या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतील तेव्हा तुम्ही घाबरायला नको, तेव्हा तुम्ही दचकायला नको. म्हणून या गोष्टी प्रभूने अगोदरच सांगितलेल्या. किती महान परमेश्वर आहे.
हालेलुया. आपण एवढे चांगले नाहीयेत, आपण एवढे नीतिमान नाहीयेत, आपण इतके धर्मी नाहीयेत, तरी त्या देवाची दया बघा की त्या प्रभूने तुम्हाला आणि मला घाबरवण्यासाठी या गोष्टी नाही, तर प्रभूने हिंमत देण्यासाठी तुम्हाला आणि मला अगोदरच समजून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे की ह्या गोष्टी घडतीलच. हालेलुया. याच्यामधून तुम्हाला जावं लागेल. या गोष्टी तुम्ही तुमच्या नजरेने बघाल. लक्षात घ्या, त्या देवावर विश्वास ठेवा. स्तोत्र संहिता 91 सांगतो, जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा निवासस्थान, माझा आश्रय असं केलेलं आहे. म्हणून रात्रीच्या समयीचं भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दिवसा नाश करणारी पटकी यांची तुला बाधा होणार नाही. तुझ्या डोळ्यांना ती दिसेल, देवाचं वचन म्हणतं, पण तुला येऊन ती भिडणार नाही. हालेलुया. किती मोठं अभिवचन परमेश्वर तुम्हाला आणि मला देतो. का घाबरायचं मला सांगा. माझा प्रभू आपल्याला घाबरवण्यासाठी आला नाही, तर आपल्याला तयार करण्यासाठी आला. हालेलुया. आपल्याला हिंमत देण्यासाठी आला. आपल्याला स्थिर, देवाचं वचन म्हणतं, मिनमिनती वाद तो विझवत नाही आणि चेपलेला बोरू तो मोडू देत नाही. आपला परमेश्वर मिनमिनती वाद विझू देत नाही. मिनमिनती वाद कशी असते, जी विझायवर आलेली आहे. ज्यावेळेस एखादा दिवा आपण घरामध्ये लावतो, पूर्वीच्या काळी जेव्हा लाईट गेली का दिवा किंवा मेणबत्ती लावायचे, तर त्या ठिकाणी जर समजा हवा आली तर ती वाद फडफडायला लागती, विझायला लागती. तर आपण अशा वेळेस काय करतो की विझू नये म्हणून आपला हात आपण कव्हर करतो, आडोसा करतो त्याच्यासाठी. का की त्या वातेला त्या ठिकाणी अजून ठेवण्यासाठी कृपा मिळावी. बरोबर आहे ना. तसंच ज्या वेळेस आपली धार्मिकता विझायला लागते, परमेश्वराला आवडत नाही की ती तुमची धार्मिकता विझून जावी. प्रभू त्या ठिकाणी अजून ठेवण्यासाठी प्रभू त्याचा हात आणि अनुग्रह आपल्यावर करून टाकतो. हालेलुया. देवाची मुळात इच्छा नाही की आपला पापामध्ये नाश व्हावा. प्रभूची मुळात इच्छाच नाही की कोणत्याही मनुष्याने पापामध्ये मरावं. म्हणून प्रभू काय करतो माहिती का, प्रभू आडोसा करतो. हालेलुया. ती मिनमिनती वाद तो विझू देत नाही. येशू ख्रिस्ताबद्दल म्हटलेलं आहे हे वचन की मिनमिनती वाद तो विझू देत नाही, चेपलेला बोर तो मोडू देत नाही. हालेलुया. येशू ख्रिस्ताला ह्यासाठी परमेश्वराने जगामध्ये पाठवलं की त्याने आपल्यासारख्या ज्या मिनमिनत्या वाती होत्या ना, त्यांना उजळण्यासाठी. हालेलुया. आपण तर कधीच विझलो असतो, आपल्या पापामध्ये आपण कधीच विझलो असतो, पण त्या देवाची ती दया बघा की त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला निवडलं आणि जी विझणारी वात होती आज ती तेवत आहे. पण आता देवाचं वचन सांगतं, आत्म्याला विझू नका. त्या देवाने आपल्याला पेटवलेलं आहे, त्या देवाने आपला विश्वास वाढवलेला आहे, आपले पाय स्थिर केलेले, खंबीर केलेले. मग कशाला आपण स्वतःहून विझवायचं, कशाला आपण घाबरायचं, कशाला आपण अविश्वास दाखवायचा, कशाला आपण एक पाऊल मागे जायचं. लक्षात घ्या, हे दिवस आहेत प्रियांनो, प्रभूने आपल्याला तयारीसाठी दिलेले आहे. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, जेव्हा ह्या गोष्टी घडतील मी दाराशीच आहे असं समजा. तो येणार आहे आपण म्हणतो, पण मी तर म्हणतो तो आलेला आहे. हालेलुया. फक्त तो समय, ती घटका कदाचित प्रभू बघत आहे. पित्याने आज्ञा करावी आणि मी म्हणावं की चला देवदूतांना आज्ञा द्यावी की माझ्या लोकांना माझ्याकडे घेऊन या. मध्य आकाशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येईल. देवाचं वचन म्हणतं त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी. ज्यावेळेस करण्याचा नाद होईल. हालेलुया. आद्य देवदूतांची वाणी होईल, प्रभूचं वचन सांगतं. आणि त्यावेळेस तो त्याच्या मंडळीला चारही कोपऱ्यांवरून दूतांना आज्ञा देईल आणि ते त्यांना उचलून त्याच्यापर्यंत घेऊन जातील. हालेलुया. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे दाराशी येऊन ठेवलेलं आहे. कारण ह्या गोष्टी घडताना आपल्या डोळ्यांनी आपण बघतो. ह्यासाठी नाही की आपण घाबरावं, ह्यासाठी की आपण तयारी करावी. हालेलुया. पुढे वाचू आपण 35 वचन. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाही. कितीही प्रार्थना केली आपण, कितीही प्रार्थना केली की देवा मरी येऊ देऊ नको, देवा भूकंप येऊ देऊ नको, देवा लढाया होऊ देऊ नको, देवा ह्या गोष्टी होऊ देऊ नको, तरी ह्या गोष्टी होणारच आहे. कारण वचनात लिहिलेल्या आहेत. वचनाला तुम्ही आणि मी स्वतः देव सुद्धा रद्द करणार नाही. कारण बायबल असं म्हणतं, त्याला स्वतःच्या विरोधात वागता येत नाही. परमेश्वर तो वचनाचा परमेश्वर आहे, तो स्वतःच्या विरोधात वागूच शकत नाही. तुम्ही आणि मी कितीही प्रार्थना केली कोरोना पळणार नाही, तुम्ही आणि मी कितीही प्रार्थना केली तरी भूकंप होणं टळणार नाही, तुम्ही आणि मी कितीही प्रार्थना केली तरी सुद्धा येणारे संकट तुम्ही चुकू म्हणजे तुमच्यापासून किंवा जगापासून दूर होणार नाही. लक्षात घ्या, प्रार्थना याच्यासाठी नका करू की मरी जावी, प्रार्थना याच्यासाठी करा, देवा या लोकांचा उद्धार कर, देवा यांना संधी दे, देवा यांच्या अपराधांची क्षमा कर, देवा यांना सत्य कळू दे. प्रियांनो, आपल्याला रद्दबदली करायची, मध्यस्थी करायची. देवाच्या योजने विरोधात जाऊन मध्यस्थी करू नका, देवाच्या योजनेमध्ये राहून मध्यस्थी करा. कारण देवाची नेमकी इच्छा काय आहे या गोष्टी मागं, परमेश्वराचा मानस काय आहे या गोष्टी मागं.
देवाची अपेक्षा नाही की लोकांनी मरावं, देवाची अपेक्षा ही आहे लोकांनी वळावं परमेश्वराकडे. हालेलुया. लोकांनी आपलं मुख देवाकडे फिरवावं ही देवाची अपेक्षा आणि इच्छा आहे. म्हणून देवाच्या इच्छेविरोधात आपण कितीही मागितलं तरी देव देणार नाही. पण देवाच्या इच्छेला अनुरूप जर आपण मागितलं की देवा ह्या परिस्थितीमध्ये ह्या लोकांना तुझं सत्य कळू दे, यांनी वळावं तुझ्याकडे, जिवंत देवाची ओळख त्यांना व्हावी, ज्यावेळेस ही प्रार्थना आपण करू, लक्षात घ्या अद्भुत परमेश्वर कार्य करेल. हालेलुया. कोणाचं मरण आपण थांबवू शकत नाही. कोणी मरत आहे त्याचा श्वास आपण परत देऊ शकत नाही. पण लक्षात घ्या, देवाचं वचन सांगतं जे काही तुम्ही पृथ्वीवर मोकळे करता स्वर्गात मोकळे केले जाईल. ज्या ज्या वेळेस आपण रद्दबदली करू, ज्या ज्या वेळेस आपण मध्यस्थी करू, ज्या ज्या वेळेस आपण प्रार्थना करू, नक्कीच अनेक आत्मे देवाच्या राज्यामध्ये येतील. हालेलुया. या परिस्थितीमधून लक्षात घ्या, मरण तर प्रत्येकाला कधी ना कधी येणार आहे. फरक एवढाच आहे, कोणी लवकर जात आहे, कोणी उशिरा जाणार आहे. पण विषय काय आहे, मरत कशा पद्धतीने आहे ते महत्वाचं आहे. आजार मनुष्याला मारत नाहीये, पाप मनुष्याला मारते. लक्षात घ्या, आजार मनुष्याचा फक्त जीव घेतं, पण पाप मनुष्याचा नाश करतं. आजार किंवा जे काही रोग आहे, जी मरी आहे, ती मनुष्याला फक्त जीवानिशी मारत आहे, पण पाप जे आहे ते मनुष्याला सार्वकालिक जीवनासाठी नष्ट करत आहे. आज गरज ती आहे की मनुष्याला आजारापेक्षा पापाची क्षमा व्हावी, मनुष्याला आजारापेक्षा पापापासून मुक्ती मिळावी, त्या पापाच्या बंधनातून मनुष्याने सुटावं. आज ही मनुष्यासाठी प्रायोरिटी आहे प्रियांनो. आज ती गरज आहे की मुळात मनुष्याला पापाचीच लागण होऊ नये. हालेलुया. हालेलुया. आज देवाची अपेक्षा ही आहे. देवाचं वचन म्हणतं की आकाश आणि पृथ्वी ही नष्ट होतील, पण माझी वचने नाहीशी होणार. वचन आहे तर आहे. प्रभूची भविष्यवाणी जी मुखातून निघालेली आहे ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कितीही देवाच्या दासांनी उपवास तपास केले तरी सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी बदलू शकत नाही, कारण ज्या देवाने नियुक्त केलेल्या आहे. हालेलुया. प्रार्थना ही करा की हे देवा, ह्या आत्म्यांचा असा नाश होऊ नको, यांना सत्य कळू दे आणि सत्याने त्यांना बंधमुक्त कर. हालेलुया. हालेलुया. कारण देवाला हीच अपेक्षा आहे की कोणत्या ना कोणत्या पद्धतीने, कोणत्याही परिस्थितीमध्ये मनुष्याने आपलं मन परमेश्वराकडे लावावं, मनुष्याने देवाकडे बघावं. आपण कोणाचा न्याय करत नाही. जे मरत आहे त्याचा अर्थ असा नाही की ते जास्त पापी आहे. लक्षात घ्या पहिली गोष्ट, कारण बायबल असं म्हणतं, प्रभू येशू म्हणतो, सदोम आणि गमोरावर जी परिस्थिती आली, इस्रायल लोकांना म्हणताना येशू म्हणतो ते काही तुमच्यापेक्षा जास्त पापी होते म्हणून तसे मेले का? प्रभू म्हणतो नाही, तुमच्यापेक्षा ते जास्त पापी नव्हते, पण तरी ती परिस्थिती त्यांच्यावर आली. लक्षात घ्या, आज सुद्धा आपण अशा पद्धतीने मापू नाही शकत की जे मरत आहेत ते पापात मरतायत असं, किंवा ते पापी आहेत म्हणून मरतायत, हे असं आपण मोजू शकत नाही. त्याच्यावरून आपण मोजमाप करू शकत नाही. प्रियांनो लक्षात घ्या, मरण हे ठरवत नाही की तुम्ही नीतिमान आहात, मरण हे ठरवत नाही की तुम्ही पापी नाहीत असं. लक्षात घ्या, मरण तर प्रत्येकाला आहे, देह तुम्हाला प्रत्येकाला आपल्याला सोडावाच लागणार आहे. लक्षात ही गोष्ट ठेवा, कोण पापात मरत आहे आणि कोण नीतिमत्वामध्ये मरत आहे. कारण पौल म्हणतो, जगणे मला ख्रिस्त तर मरणे मला लाभ आहे. हालेलुया. जो ख्रिस्तासाठी जगतो आणि ख्रिस्तामध्ये मरतो ना, त्याच्यासाठी मरण काय आहे? लाभ आहे. गेल्या वर्षी ज्यावेळेस कोरोनाची साथ सुरू झाली तर टीव्हीला बातम्यांमध्ये इटली देशामधलं एक चित्र होतं की त्यांनी दाखवलं होतं की एक देवाचे दास होते, पास्टर होते, की ज्यावेळेस त्यांना कोरोनाची लागण झाली आणि त्यांना हॉस्पिटलाइज केलं गेलं आणि त्यांचं वय जवळजवळ 70 वर्षाच्या आसपास होतं, विश्वासू व्यक्ती होता. ज्यावेळेस त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती आणि इटलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोक व्हेंटिलेटरवर होते, त्यावेळेस एक लहान मूल त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालं आणि त्या लेकराला पण श्वासाचा त्रास होता. त्यावेळेस या देवाच्या दासाने काय सांगितलं की माझं व्हेंटिलेटर जे आहे तुम्ही त्या लेकराला द्या, कारण बस झालं माझं जीवन, मी समाधानी आहे एवढ्या जीवनामध्ये. त्यांनी म्हटलं की माझं व्हेंटिलेटर जे आहे तुम्ही त्या लेकराला देऊन टाका. आणि प्रियांनो, त्या दासाचं व्हेंटिलेटर त्या लेकराला लावलं, त्या लेकराचा प्राण वाचला आणि हा देवाचा दास 2 दिवसांनी मरून गेला. हालेलुया. याच्यातून काय शिकतो आपण? काय प्रभूने ते त्याच्या बाजूने मोजलं नसेल? जर एक आत्मा जर वाचवण्यासाठी जर त्याने प्रयत्न केला तर काय प्रभूने त्याच्या बाजूला ते मोजलं नसेल का? मग काय त्याचं मरण आपण असं म्हणावं की हा पापामध्ये मेला? अजिबात नाही. हालेलुया. 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 म्हणून मी सांगतो, आज विश्वासणारे जरी मरत असले प्रियांनो, आपण हे मोजू नाही शकत की ते पापामध्ये मरत आहे. फरक एवढा आहे, कोणी अगोदर जात आहे, कोणी नंतर जाणार आहे. पण देवाला धन्यवाद ह्यासाठी द्या की अजून तुम्ही आणि मी जिवंत आहे.
आणि जर जिवंत आहोत तर याचा अर्थ देवाची काहीतरी योजना आहे. देवाने जर तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलेलं आहे, ह्यासाठी फक्त जिवंत ठेवलेलं नाही की आपण आनंद करावा की मी सुखी आहे, तर प्रभूने ह्यासाठी तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलेलं आहे की आपण अशांसाठी मध्यस्थी करावी जे नाशाकडे चाललेले आहे. हालेलुया, 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 हालेलुया. इस्रायल लोकांवर मरी आली, कधीच त्या मरीने त्या ठिकाणी मोशेला स्पर्श केला नाही. देवाने कधी मोशेला गृहीतच धरलं नाही त्या मरीने. का? कारण प्रभूला माहिती होतं याचा काहीच दोष नाहीये. हा माझ्या सेवेचं ओझं घेऊन चाललेला आहे, हा माझ्या आत्म्यांचं ओझं घेऊन चाललेला. अहरोनाला टेन्शन नव्हतं, मोशेला टेन्शन नव्हतं. का नव्हतं? कालेब यहोशुवाला टेन्शन नव्हतं. का त्यांना त्या मरीने स्पर्श केला नाही? कारण देवाचं सेवेचं ओझं ते त्या ठिकाणी वाहत आहे. हालेलुया. प्रभूच्या कार्याचा ते भाग आहे. प्रभूला माहितीये यांची मला गरज आहे आणि म्हणून त्यांना कधी स्वतःसाठी प्रार्थना करावी लागली नाही, प्रभू या मरीपासून आमचा बचाव कर. त्यांनी त्या लोकांसाठी मध्यस्थी केली जे या मरीमध्ये मरत होते किंवा ज्या लोकांचा नाश होत होता. ते रदबदली करायचे, प्रार्थना करायचे, रडायचे, देवासमोर उपडं पडायचे. हालेलुया. आज सर्वात मोठी जर आत्मचिंतनाची गोष्ट असेल तर ही आहे की आपल्याला देवाने का जिवंत ठेवलं, का प्रभूने आतापर्यंत आपल्याला या आजाराची बाधा होऊ दिली नाही, का हा श्वास अजून देखील आपल्या शरीरामध्ये आहे, का प्रभूने आतापर्यंत आपल्याला सुरक्षित ठेवलं. जर ठेवलेलं आहे प्रभूला धन्यवाद द्या आणि त्याचे उपकार विसरू नका आणि ते प्रभूकडे मागा की प्रभू सांग तुझी इच्छा काय आहे. हालेलुया. सांग तुझी योजना काय आहे. जसं शमूएल म्हणतो की बोल प्रभू तुझा दास ऐकत आहे. आज प्रभूची अपेक्षा तीच आहे की माझ्या दासांनी आणि माझ्या सेवकांनी त्याच्याकडे कान लावावं, लक्ष द्यावं की का प्रभूने. लक्षात घ्या, संसारिक जीवन जगण्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलेलं नाहीये. हालेलुया. देव म्हणतो, देवाचं वचन म्हणतो याकोबाच्या पत्रामध्ये, जगाशी मैत्री ही परमेश्वराशी काय आहे? वैर आहे. तुम्हाला आणि मला प्रभूने जगाशी मैत्री करण्यासाठी नाही तर देवाचं कार्य सिद्धीस नेण्यासाठी त्या ठिकाणी निवडलेलं आहे आणि पाचारण केलेलं आहे. हालेलुया. पुढे वाचू 36 वचन. त्या दिवसाविषयी व त्या घटकेविषयी पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही, स्वर्गातील दिव्यदूतास नाही, पुत्रालाही नाही. हालेलुया. तो समय, ती घटका तुम्हाला माहिती नाही, कोणालाच माहिती नाही, पुत्राला नाही, या देवदूतांनाही नाही. पण प्रभू म्हणतो जेव्हा ह्या गोष्टी घडताना बघा, असं समजा की मी कुठं उभा आहे? दाराशीच उभा आहे. ती तारीख तुम्ही सांगू शकत नाही, तो वेळ, ती घटका, तो समय, रात्र, दिवस, पहाट, दुपार, संध्याकाळ कोणता आहे ते तुम्ही सांगू शकत नाही. पण नक्की देवाचं वचन एक सांगतं की मी कुठं उभा आहे? दाराशीच उभा आहे. हालेलुया. याच्यावरून आपण काय समजायचं ते आपण समजून घ्यायचं. हालेलुया. आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता आहे कारण तो दाराशी उभा आहे. कोणत्याही क्षणी, कितीतरी अंतर आहे घरात येण्यासाठी मला सांगा. जो व्यक्ती दाराशी उभा आहे त्याला फक्त एक पाऊल मध्ये टाकणार. हालेलुया. आणि तो कुठे येईल? घरामध्ये. हालेलुया. जो माझा प्रभू आता दाराशी उभा आहे ना, त्याला फक्त एक पाऊल तो दूर आहे आणि तो एक पाऊल प्रभू येशू ख्रिस्ताने टाकला तर तो तुमच्या आणि माझ्या समोर येणार आहे. हालेलुया. एवढंच अंतर आहे प्रभूमध्ये आणि तुमच्यामध्ये, मंडळीमध्ये आणि देवामध्ये. प्रियानो, तयारी आपली गरजेची आहे. बायबल पुढे म्हणतं, परत चेतावणी देतं 37 वचनामध्ये, नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. मनुष्याचा पुत्र येशू ख्रिस्त कसा येईल? जसं नोहाच्या काळामध्ये होतं त्या पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईल. 38 तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. हालेलुया. कधीपर्यंत? तर नोहा तारवात गेला तोपर्यंत लोक काय करत होते? खात पित होते, लग्न करून देत होते, लग्न करत होते, असं देवाचं वचन म्हणतं. नोहाला परमेश्वराने आज्ञा केली. काय आज्ञा केली? की तू काय बांध? तारू बांध, कारण मी जगाचा नाश करणार आहे. नोहा ज्या वेळेस तारवात गेला तो 600 वयाचा होता जवळजवळ ना. तर विचार करा कितीतरी वर्ष त्याला लागले ते तारू बांधण्यासाठी. ते तारू बांधण्यासाठी जेव्हा नोहाने ते सर्व जमवाजमव केली, परमेश्वराने जो आराखडा दिला त्या आराखड्याप्रमाणे त्याने बांधायला सुरुवात केली आणि नोहाने एवढं अवाढव्य तारू ज्या वेळेस बांधलं तर हे सगळे लोक बघत असतील की हा काय करतोय. या सगळ्या लोकांचं लक्ष असेल की हा नेमकं बांधतो काय आहे. आणि कोणी विचारत पण असेल नोहाला, काय नोहा हे काय चाललेलं आहे? नोहा म्हणत असेल मला प्रभूने काय सांगितलं? काय बांध? तारू बांध. कशासाठी? तर मी या जगाचा काय करणार आहे. तो खोटं बोलेल कशाला? जे आहे तेच सांगेल ना.
नोहा जर एक देवाने निवडलेलं पात्र आहे तर तो जे आहे तेच सांगेल. साहजिक आहे, कुतूहल असतं मनुष्याला. जर इथं कोणी काहीतरी बांधकाम सुरू केलं तर 4 लोक जाऊन विचारतात की काय बांधत आहात, घर आहे का, दुकान आहे का, वेगळं काहीतरी आहे. प्रत्येकाला कुतूहल असतं. मग त्या काळात हा नवीनच काहीतरी बांधतोय जे लोकांनी आजपर्यंत पाहिलेलं नाही. त्यावेळेस लोकांनी विचारलं नसेल का नोहाला की तू काय बांधतोय? सर्वांनी विचारलं, सर्वांना माहिती पडलं. चर्चा होते ज्यावेळेस काहीतरी नवीन होतं. चर्चा त्या वेळेस होते ज्यावेळेस तुम्ही काहीतरी नवीन करता. नोहाच्या बाबतीत मी तर म्हणतो त्या सर्व प्रदेशात चर्चा झाली असेल की हा काहीतरी वेगळं करतोय, तारू बांधतोय, याला देवाने सांगितलेलं आहे, असं तसं सर्व गोष्टी. पण बायबल म्हणतं तो तारवात जातो आहे ना त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करून देत होते, लग्न करत होते. याचा अर्थ काय होतो? लोक त्यांच्याच जगामध्ये जीवनामध्ये त्या ठिकाणी जगत होते. लोक तोच आनंद घेत होते. लोक त्याच पापामध्ये जीवन जगत. कोणीच त्या ठिकाणी असं बघितलं नाही की नोहा काय करतो. हालेलुया. नोहाचं चित्त होतं की स्वतःला तारण्यासाठी ते तारू बांधलं. म्हणून नोहाने जगाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं नाही, जगिक गोष्टींकडे चित्त लावलं नाही. त्याचं आणि त्याच्या परिवाराचं लक्ष होतं हे तारू आम्हाला कंप्लीट करायचं आहे, कारण हेच आम्हाला वाचवणार आहे. हालेलुया. ह्याच तारवामध्ये बसून आम्ही जगणार आहोत, हेच तारू आमचं तारण करणार आहे. म्हणून नोहा आणि त्याच्या परिवाराचं संपूर्ण मन ते तारू बांधण्यामागं. आणि जगाचं मन होतं जगातल्या गोष्टींकडे, की खाता आहेत, पिता आहेत, लग्न करतायत, लग्न करून देत आहेत. सर्व जगी गोष्टींमागे जग लागलेलं आहे. आज काय वेगळी परिस्थिती आहे मला सांग. बायबल म्हणतं त्या काळामध्ये तसंच होईल. नोहाच्या काळात झालं त्याप्रमाणे की शेवटच्या दिवसापर्यंत नोहा तारवात जातो त्या दिवसापर्यंत लोक काय करत होते? खात पित होते. आज ही ती परिस्थिती आहे. देव प्रभू येशू ख्रिस्त दाराशी उभा आहे. अजून लोकांचं जे आहे तेच चाललेलं आहे. पुढे वाचू आपण. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही. हालेलुया. पाऊस पडायला लागला तेव्हा पण त्यांचे डोळे उघडले नाही. जमिनीतून झरे फुटायला लागले तरी त्यांचे डोळे उघडले नाही. नोहा तारवात निघून गेला, दार बंद झाले तरी त्यांचे डोळे उघडले नाही. तुम्हाला माहिती का, नोहा तारवात गेल्यानंतर 7 दिवसांनी पाऊस सुरू झाला. किती दिवसांनी? असं नव्हतं की नोहा आज तारवात गेला आणि संध्याकाळी पावसाला सुरुवात झाली. वाचू आपण वचन. उत्पत्तीचं पुस्तक 7वा अध्याय वाचा बरं. उत्पत्तीचं पुस्तक आणि 7वा अध्याय. सहा वचनापासून वाचा. पृथ्वीवर जल प्रलय झाला त्यावेळी नोहा 600 वर्षाचा होता. हा जल प्रलय जवळ आला म्हणून नोहा आपले मुलगे, बायको व सुना यांना घेऊन तारवात गेला. शुद्ध व अशुद्ध पशु पक्षी व भूमीवर रांगणारे सर्व प्राणी यातून नर व मादी अशी जोडी जोडीने देवाने नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे तारवात त्याच्याकडे गेली. 7 दिवसानंतर प्रलयाचे पाणी पृथ्वीवर आले. किती दिवसानंतर? 7 दिवसानंतर. 7 दिवसापर्यंत नोहा ते सर्व आतमध्ये आहे. ते तो नोहा, त्याची फॅमिली, सर्व प्राणी पक्षी जेवढ्यांना देवाने आज्ञा केली ते प्राणी आपोआप नोहापर्यंत आले. हालेलुया. ते आपोआप प्रामाणिकपणे, विश्वासूपणे, अतिशय शिस्तीने मध्ये जाऊन बसले. मग त्याच्यात वाघ असतील, सिंह असतील ना, जे काही हिंस्र आहेत असे पशु होते तरी सुद्धा ते उपद्रव न करता देवाने आज्ञा केल्याप्रमाणे शिस्तीत त्या ठिकाणी जाऊन आतमध्ये बसले. 7 दिवसाच्या अगोदर नोहाने दार बंद केलं. किती दिवस नोहा आतमध्ये आहे? 7 दिवस. 7 दिवस पाणी पडत नाही, 7 दिवस पाऊस नाही. एखादा असता तर त्यांनी ढुकून पाहिलं असतं परत बाहेर उडून. काय झालं प्रभू, तू तर म्हटला होता पाऊस पडणार आहे. हालेलुया. माणसाला कुतूहल असतं ना, कारण देवाने म्हटलेलं आहे मी काय पाडेल? पाऊस, आणि या सृष्टीचा नाश करेल. देवा ठीक आहे, तू म्हटलं म्हणून मी तारू बांधलं, मी तारवात गेलो. पण 1 दिवस वाट पाहिली, 2 दिवस वाट पाहिली, 3ऱ्या दिवशी तर एखाद्याला कुतूहल वाटलं असेल ढुकून बघावं बाहेर काहीतरी चाललंय का, पाऊस आला का, दार उघडून तरी बघावं पाऊस चाललेला आहे का. पण काहीच नाही, बाहेर आहे तसंच कोरडं आहे. पण नोहाचा विश्वास बघा की नोहा आणि त्याचा परिवार विश्वासाने तारवामध्ये तसेच राहिले. हालेलुया. हालेलुया. परिस्थिती काय होत आहे किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आपल्याला स्पष्ट दिसत नाही, पण तुम्हाला आणि मला तारवात तसंच टिकून राहायचं आहे. हालेलुया. बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की
तो येईल, तो येईल, तो येईल, आम्ही असं अनेक दिवसांपासून ऐकतो, पण अजून काही त्याचं येणं झालं नाही. देवाचं वचन म्हणतं, देवाचे प्रेषित म्हणतात की तुम्ही चित्तस्थैर्य सोडू नका. हालेलुया. आणि 2000 वर्ष झाले प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं होईल 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 असं पौलापासून सर्व संदेश सांगत आलेले आहे. अजून येशू ख्रिस्त आला नाही. बऱ्याचदा विश्वासणारे म्हणतात काही खरं नाही, देवाचं वचन वगैरे देवा कोणी पाहिलं खरं, स्वर्ग आणि नरक आहे. आज अनेक लोकांनी स्थैर्य सोडून दिलेलं आहे, विश्वास सोडून दिलेला आहे, धीर सोडून दिलेला आहे. का? कारण डोळ्यांना दिसत नाही इतके वर्ष निघून गेले. कधी पाऊस पडेल? 7 दिवस झाले तरी पाऊस नाही. कोरडा त्या ठिकाणी त्या तारवामध्ये जाऊन नोहा राहतो. पण विश्वास ठेवला नोहाने. नोहाला माहिती होतं जर देवाने सांगितलेलं आहे तर परमेश्वर करणार. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, बऱ्याचदा ही निश्चिंतता आपल्या आयुष्यामध्ये पण आपण अनुभव करतो. 7 दिवस नोहा मध्ये आहे ना, ही संधी होती त्या लोकांना कुठेतरी पश्चाताप करण्याची. देव किती महान आहे, तो लगेच त्या ठिकाणी कोणावर लगेच तुटून पडत नाही, कोणावर लगेच क्रोध दाखवत नाही, कोणाचा लगेच नाश करत नाही. प्रभू संधी देतो प्रत्येकाला. हालेलुया. त्या लोकांना 7 दिवसाची संधी होती तरी पण की तुम्ही त्या 7 दिवसामध्ये किमान पश्चाताप करा, किमान रडा, किमान शोक करा. निनवे शहराने शोक केला, देवाने त्या ठिकाणी त्यांचा उद्धार केला, त्या लोकांचा नाश केला नाही. लोट ज्यावेळेस सदोम आणि गमोरामध्ये राहत होता, प्रभूने दूतांना पाठवलं लोटाला बाहेर काढण्यासाठी, पण तरी सुद्धा देवाची अपेक्षा होती की त्यांनी पश्चाताप करावा. पण त्या लोकांनी एवढं घाण कृत्य करण्याचा प्रयत्न केला, जे दूत गेले होते त्यांच्या सोबतच विचार करायला ते मागत होते. शेवटी प्रभूला नाईलाज होता. प्रभूने त्या दूतांनी सांगितलं, लोट, तू, तुझी बायको, तुझा परिवार जेवढे असतील लवकर इथून निघा, कारण तुम्ही जात नाही तोपर्यंत आम्हाला काही करता येत. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, परमेश्वर अतिशय दयाळू आहे, अतिशय. तो मंद क्रोध आहे देवाचं वचन. हालेलुया. दया करणं देवाला शोभतं प्रियांनो. ते त्याचा मुकुट आहे, ती त्याची शोभा आहे, दया करणं. आणि परमेश्वर अजून सुद्धा दयाच करत आहे. नीट लक्ष द्या. फक्त मनुष्य इतका कठीण मनाचा आहे ना की मनुष्य स्वतःचं हृदय तोडतच नाही. अजून सुद्धा माणूस त्या ठिकाणी बघतो की तारू बांधलं गेलं, 7 दिवस झाले ते मध्ये आहेत, पण मी पश्चाताप करणार नाही. आज अनेक ख्रिस्ती लोक, अनेक विश्वासणारे लोक त्या पद्धतीने आहेत की जे बघतात की हे खरं आहे, जे बघतात की गरलं केलं पाहिजे. अनेक लोकांना वाटतं की मी प्रार्थना केली पाहिजे, अनेक लोकांना वाटतं की मी उपवास केले पाहिजे, अनेक लोकांना वाटतं की मी वचन वाचलं पाहिजे, अनेक लोकांना वाटतं की मी देवाला रोज 2 तास 3 तास वेळ दिला पाहिजे. पण देतात का? देतात का? नाही. आपण खाणं पिणं, हौस मौज, सर्व गोष्टींच्या. आज पण मला एक सांगा प्रियांनो, एक उदाहरण मी तुम्हाला देतो. समजा कुठं लग्नाला आपल्याला आमंत्रण केलं, कमीत कमी किती वेळ आपण घालवतो त्या लग्नामध्ये? किती वेळ? 4-5 तास. 4-5 तास नाही, एवढा तर कमीत कमी 2 तास तर जातात तुमचे. किती तास? 2 तास तुमच्या लग्नात जातातच. जर तुम्हाला ऐका, आणि तुम्ही चुकवत नाही त्या गोष्टी. आपण त्या गोष्टी चुकवत काय? तेवढा वेळ तुम्ही प्रार्थना केली कधी घरी? मग आज आपण काय करत आहोत? खात पित आहोत आणि लग्न करून देत आहोत आणि लग्न करून घेत आहोत. याच्यामध्ये आपल्यामध्ये फरक काय मला सांग? वचन आपल्यासाठी आहे. हालेलुया. लग्न करणं चुकीचं नाहीये, लग्न करून देणं पण चुकीचं नाहीये. नीट लक्षात घ्या. बायबल ह्याबद्दल नाही म्हणत आहे की तुम्ही लग्न करू नका, लग्न करून देऊ नका. पण विषय हा आहे या ठिकाणी की जसं मी एखाद्या लग्नाला मला आमंत्रण केलं, मी कमीत कमी 2 तास घालवतो त्या ठिकाणी. पण काय मी त्या पद्धतीने प्रभूच्या चरणी 2 तास घालवतो का? मी प्रभूला तेवढा वेळ देतो का? प्रभूसाठी मी तेवढा आनंदाने प्रभूच्या चरणापाशी मी बसतो का? मग मला सांगा, हे वचन आपल्यासाठी नाही का की लोक लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते? काय आपण त्या लिस्ट मध्ये नाहीये का? ते खात पित होते, देवाचं वचन म्हणतं, त्याप्रमाणे आपण त्या यादीमध्ये नाहीये का? बहिणी या ठिकाणी बसलेल्या आहेत. स्वयंपाकासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? कमीत कमी 1 तास. जर दिवसातून जर तुम्ही सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण या तिघांचा जर हिशोब केला तर तुम्ही किती वेळ घालवतात स्वयंपाकामध्ये? 3 तास. कमीत कमी 3 तास. कमीत कमी 3 तास. कमीत कमी किती? 3 तास. कशाची चिंता आहे आपल्याला? पोटाची. मग तुम्ही खात पित नाहीये का? एवढा 3 तास तुम्ही देवाला देतात का? प्रभूच्या चरणी बसतात का? दोषी नाही होत आपण? हे वचन नेमकं कसं काय घ्यायचं आपण की लोक खात पित होते आणि लग्न करून देत होते? लग्न करून नोहाच्या काळातलीच परिस्थिती आज आहे. दारू बांधून तयार आहे,
नोहा त्याचा परिवार आतमध्ये गेलेला आहे, लोक त्याच गोष्टींमध्ये लागलेले आहेत. हालेलुया. प्रभू म्हणतो नोहाच्या दिवसात जे झालं ना त्याचप्रमाणे शेवटच्या काळात लोक खात पित होते, लग्न करून देत होते, लग्न करून घेत. मी म्हणत नाही तुम्ही लग्नाला जाऊ नका, मी म्हणत नाही तुम्ही समारंभाला जाऊ नका, मी म्हणत नाही तुम्ही स्वयंपाक करू नका. माझं म्हणणं एवढंच आहे, जेवढा वेळ तुम्ही त्या गोष्टींसाठी देताना तेवढा वेळ माझ्या प्रभूच्या चरणापाशी बसा. हालेलुया. तेवढा वेळ माझ्या प्रभूला द्या, कारण ही गरज आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहे. ह्याच गोष्टी तुम्हाला तारतील, ह्याच गोष्टी तुमचा उद्धार साधतील, ह्याच गोष्टी तुम्हाला त्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळेस ह्याच गोष्टी तुमचा उद्धार आणि तारण करतील. बाकी सर्व गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणून प्रभू म्हणतो, मार्थे तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस, मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला. हालेलुया. त्या मरियेचा वाटा निवडा जो चांगला आहे. देवाच्या चरणी बसणं, परमेश्वराला वेळ देणं, प्रभूच्या उपस्थितीमध्ये वेळ घालणं. बायबल म्हणतं, ते वचन परत वाचू आपण, 39 वचन. आणि जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्यास समजले नाही. कधीपर्यंत समजले नाही? वाहून गेले. ते वाहून गेलं. जाणं ही प्रक्रिया काय लगेच घडते का? मनुष्य कधीपर्यंत वाहत नाही मला सांगा. कोणत्या परिस्थितीपर्यंत? बघा, जर समजा पाणी वाढलं, पाणी जर वाढलं गुडघ्यापर्यंत असेल, आपण टेन्शन नाही घेत. पाणी टेन्शन केव्हा घ्यायला लागतं? मनुष्य घरात पाणी यायला लागल्यावर, बरोबर आहे. तरी सुद्धा घरात पाणी आलं ना तरी माणूस काय करतो? गच्चीवर जाऊन बसतो. काय घर बुडतंय ना, मी नाही बुडालो, मी कुठं बसलोय? गच्चीवर. 2 ताल असतील, 3 ताल असतील, 4 ताल असतील, तो एक ताल जरी भरत गेला ना तरी तो ताण नाही घेत, कारण त्याला माहिती अजून 1 ताल बाकी आहे, मी वर चढून बसेल. तोपर्यंत तो ताण नाही घेत, टेन्शन नाही घेत. त्याला माहिती मी वाहून जाणार नाही, कारण अजून 1 ताल बाकी आहे. पण जेव्हा शेवटच्या तालापर्यंत पाणी येतं आणि तिथून पण जर तुमच्या गुडघ्याच्या वर, छातीच्या वर पाणी यायला लागतं, तर तुम्हाला वाटतं आता मी काय होईल? वाहून जाईल, मी बुडून जाईल. हे लोक एवढ्या कठीण मनाचे होते की तोपर्यंत, बायबल काय म्हणतं बघा, की जलप्रलय येऊन सर्वांस वाहून नेईपर्यंत त्या समजले नाही. हालेलुया. किती कठीण मनाचे लोक आहेत की मरून गेले तरी त्यांना कळलं नाही की आम्ही का मरतो आहोत. आज ही परिस्थिती जगामध्ये होत आहे. हे वचन आता अतिशय लागू पडत आहे की लोकांना कळत सुद्धा नाही, आज ते मरून जात आहेत तरी सुद्धा. कमी वयामध्ये लोक जग सोडून चालले. हे मरण्याचं वय नाहीये प्रिया. अशा वयामध्ये लोक आज जग सोडून वाहून जाईपर्यंत त्यांना कळलं नाही की जलप्रलय येऊन गेला. आज विश्वासू लोकांबद्दल दुर्दैव आहे की लोकांना कळत नाहीये, ते वाहून चाललेले तरी सुद्धा की प्रभूचं येणं जवळ आहे. हालेलुया. प्रभू दाराशी येऊन उभा राहिलेला आहे. ही परिस्थिती आज जगावर येऊन चाललेली आहे. आज अनेक लोक या जलप्रवाहामध्ये, या जलप्रलयामध्ये वाहायला लागलेले आहेत, वाहत चाललेले आहेत, पण तरी सुद्धा लोकांची डोळे आज उघडत नाही. बायबल असं म्हणतं की ते वाहून जाईपर्यंत त्यांना कळलं नाही की जलप्रलय येऊन गेला, देवाने जगाचा नाश केला. तसेच मनुष्याच्या पुत्राचेही येणे होईल. हालेलुया. ही जी गोष्ट नोहाच्या काळामध्ये घडली, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तसंच मनुष्याचा पुत्र येईल, येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस अशीच गोष्ट घडेल. हे मी नाही म्हणत, कोण म्हणतं? वचन पूर्ण होणार आहे आणि होत आहे. हालेलुया. आपण कितीही नाकारलं तरी ह्या गोष्टी होतील, आपण नाही स्वीकारलं तरी ह्या गोष्टी होतील, आपण घाबरलो तरी ह्या गोष्टी होतील, आपण प्रार्थना केली की ह्या होऊ नको देऊ तरी ह्या गोष्टी होतील, कारण हे देवाचं वचन आहे. हालेलुया. कारण ही परमेश्वराची भविष्यवाणी आहे, ही प्रभू येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी आहे. आणि लक्षात घ्या, विश्वासणाऱ्यांना घाबरवण्यासाठी नाही, तारू बांधण्यासाठी, स्वतःची तयारी करण्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताचे येणं जे जवळ आहे, तो दाराशी उभा आहे. खात पीत बसू नका नुसतं. होते देवाचं वचन म्हणतं, लग्न करून देत होते, लग्न करून घेत होते. आपण कोणत्या गोष्टीत वेळ घालवतोय याच्याकडे लक्ष द्या. कोणत्या व्यर्थ गोष्टींना आपण 2-2, 3-3 तास मोजतोय याच्याकडे लक्ष द्या. काय आपण देवाच्या चरणापाशी वेळ घालवतोय? दिवस कठीण आहे. हालेलुया. दिवस कठीण आहे. प्रभू दाराशी येऊन उभा आहे. आज आपली तयारी करण्याची गरज आहे. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना. धन्यवाद माझ्या देवा. प्रभू मी तुझी स्तुती करतो. या समयाबद्दल तुझ्या आभार आणि उपकार मानतो देवा. तुझ्या जिवंत वचनाद्वारे आज परत एकदा तू आमच्याशी बोललास प्रभू, त्याबद्दल धन्यवाद. तू किती महान आहे माझ्या देवा. प्रभू आम्ही चुकणारे आहोत, आम्ही वारंवार पापात पडतो, चुका करतो प्रभू, तुझा वेळ आम्ही चोरतो माझ्या देवा. पण तरी देखील तुझी इच्छा नाही की आम्ही मरावं, आमच्या पापात आमचा नाश व्हावा.
म्हणून तू आमच्याशी बोलतो, तू आम्हाला शिकवतो, आम्हाला समजवतो, आमच्या मनाची समजूत घालतो प्रभू. खरंच माझ्या देवा, आज तुझ्या वचनाद्वारे तू आमच्या मनाची समजूत घातली, आम्हाला समजवलं, शिकवलं प्रभू, आमच्याशी बोललास माझ्या देवा. आमची मनं आम्ही कठीण करू नये, तर तुझी वाणी आम्ही ऐकावी आणि स्वतःची तयारी करावी. त्यासाठी सहायता आणि मदत कर, कारण तू आम्हाला नाशासाठी नाही तर उद्धारासाठी, तारणासाठी आणि सार्वकालिक जीवनासाठी निवडलेलं आहे. आणि त्याबद्दल मी तुझ्या आभार आणि उपकार मानतो. तुझ्या वचनावर विश्वास ठेवून चालणं शिकव. 30 पट, 60 पट, 100 पट फळ देण्यासाठी कृपा दे. दुष्टाला हे वचन सोडून घेऊ देऊ नकोस. तुझ्या आत्म्याने चालू. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे प्रभू, तुलाच देतो. आम्ही तुझ्या अधीन होतो, पवित्र हाती सोपवून जातो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि